जर तुम्हाला वाटत असेल की चांगलं वागल्याने लोक तुमचा आदर करतील, तर तुम्ही जगातील सर्वात मोठ्या भ्रमात आहात. स्वतःच्या सन्मानासाठी माणूस नाही तर थोडं क्रूर बनावं लागतं. ते कसं? हे 21 नियम बघा. 1. स्वतःच्या सावलीशी मैत्री करा. लोक आपल्याला तिथेच घाबरवतात जिथे आपल्याला आपल्या स्वतःच्या चुकांची किंवा कमतरतेची भीती वाटते. नियम: तुमच्यातले दोष जगाला सांगण्याआधी स्वतः स्वीकारून टाका. जेव्हा तुम्ही स्वतःच म्हणता हो मी असाच आहे, तेव्हा जगाकडे तुम्हाला कमी लेखण्यासाठी कोणतंच हत्यार उरत नाही. उदाहरण द्यायचे झाले तर प्रसिद्ध कॉमेडियन भारती, त्यांनी अनेक इंटरव्ह्यू मध्ये हे सांगितले आहे की लोकांनी मला नाव ठेवण्या अगोदरच मी स्वतःला नाव ठेवून त्यातून लोकांना हसवून पैसे कमावले. स्वतःच्या उणीवांना बख्तर बनवा, म्हणजे कोणीही त्याचा वापर तुम्हाला जखम करण्यासाठी करू शकणार नाही. 2. मदतीचा हात मागे घ्या. आपल्याला वाटतं की सतत मदत केली की लोक आपला आदर करतील. उलट, सतत मदतीला धावून जाणाऱ्या व्यक्तीला लोक गृहीत धरतात. नियम: समोरचा व्यक्ती संकटात असताना त्याला स्वतःचा रस्ता स्वतः शोधू द्या. जोपर्यंत कोणी मदतीसाठी याचना करत नाही तोपर्यंत मध्ये पडू नका. तुमची मदत ही भेट असावी, सेवा नाही. तुम्ही मदत करणे थांबवता तेव्हाच लोकांना तुमच्या अस्तित्वाची खरी किंमत कळते. 3. सदाचारी असण्याचा आव आणू नका. जो माणूस काहीच करू शकत नाही त्याला आपण चांगला म्हणतो, पण जो माणूस समोरच्याला उद्ध्वस्त करण्याची ताकद ठेवतो आणि तरीही शांत राहतो त्याला सन्मान मिळतो. नियम: तुमची ताकद, तुमची बुद्धी आणि तुमचे शब्द इतके धारदार ठेवा की समोरच्याला माहीत असावं की तुम्ही शांत आहात तोपर्यंत तो सुरक्षित आहे. सन्मान हा अहिंसेतून नाही तर नियंत्रित हिंसेच्या शक्यतेतून निर्माण होतो. 4. स्मशान शांतता पाळा. जेव्हा कोणी तुमचा अपमान करतो तेव्हा आपण चिडतो, ओरडतो आणि रडतो. हे सगळं म्हणजे समोरच्याला दिलेली ऊर्जा आहे. नियम: जेव्हा तुमचा कोणी अपमान करेल तेव्हा त्याच्याकडे अशा नजरेने बघा की जणू तो माणूस तिथे अस्तित्वातच नाही. त्याला कोणताही प्रतिसाद देऊ नका. रागही नाही आणि प्रेमही नाही. तुमची शून्य प्रतिक्रिया समोरच्याला स्वतःच्या नजरेत तुच्छ ठरवते. जिवंतपणीच एखाद्याला मृत घोषित करण्याची ही कला आत्मसात करा. 5. सहानुभूतीची भूक मारून टाका. अनेकदा आपण आपला अपमान झाला की 4 लोकांना सांगतो जेणेकरून त्यांनी आपल्याला बिचारा म्हणावं. ही सर्वात मोठी चूक आहे. नियम: तुमचं रडगाणं कोणासमोरही गाऊ नका. ज्या दिवशी तुम्ही बिचाराम बनणं सोडाल त्या दिवशी समोरच्याचं तुम्हाला मानसिक त्रास देण्याचं हत्यार निकामी होईल. कठोर बनायचं असेल तर आधी स्वतःच्या दुःखाचं प्रदर्शन करणं थांबवा. बदल्याची भावना शांत करा. आपण म्हणतो मी त्याला बघून घेईन. यात आपण आपली ऊर्जा समोरच्यालाच देतो. नियम: ज्याने अपमान केला त्याला शिक्षा देण्याच्या भानगडीत पडू नका. इतके मोठे व्हा की त्या माणसाची स्वतःशी बोलण्याची लायकी उरणार नाही. तुमचा दुर्लक्ष हा समोरच्यासाठी सर्वात मोठा घात असला पाहिजे. 7. मूर्खाशी संवाद तोडा. स्वतःचा सन्मान घालवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे मूर्ख लोकांशी वाद घालणे. नियम: समोरचा कितीही चुकीचा बोलत असेल तरी त्याला हो तू बरोबर आहेस म्हणा आणि पुढे निघून जा. जेव्हा तुम्ही वादातून स्वतःला बाहेर काढता तेव्हा तुम्ही तुमची ऑथॉरिटी सिद्ध करता. तुम्ही शांतता समोरच्याला वेड करेल. 8. भावनिक गुंतवणूक शून्य करा. लोक तुम्हाला तेव्हाच दुखवू शकतात जेव्हा तुमचं त्यांच्यावर प्रेम किंवा विश्वास असतो. नियम: कोणालाही तुमच्या मनाच्या इतकं जवळ येऊ देऊ नका की त्याच्या एका शब्दाने तुमचं मानसिक संतुलन बिघडेल. लोकांशी व्यवहार म्हणून वागायला शिका. काम संपलं की संबंध संपले. जर कोणी तुमच्या आत्मसन्मानाला हात घालत असेल तर आरडाओरडा करू नका. फक्त हसा आणि त्या माणसाला तुमच्या आयुष्यातून असं डिलीट करा की जणू कधी अस्तित्वातच नव्हता. 9. स्वस्त कौतुकाचा त्याग करा. अनेकदा आपण आपला सन्मान तिथेच गमावतो जिथे आपल्याला खोट्या कौतुकीची हाव असते.
कोणीतरी छान दिसतोय किंवा भारी काम केलं म्हटलं की आपण हरवून जातो आणि मग तो माणूस आपल्याला वाकवू शकतो. नियम: स्वतःच्या कौतुकाची भूक मारून टाका. जेव्हा तुम्हाला कोणाच्याही शाबासकीची गरज उरत नाही तेव्हा कोणीही तुम्हाला त्यांच्या शब्दांनी नाचवू शकत नाही. कठोर व्हायचं असेल तर आधी स्तुतीला बंधन थांबवा. 10. क्रूर प्रामाणिकपणा. आपण कोणाला वाईट वाटू नये म्हणून गोल बोलतो आणि तिथेच आपली प्रतिमा कमकुवत होते. नियम: जर कोणी तुमच्या वेळेचा किंवा कामाचा अपमान करत असेल तर त्याला सभ्य भाषेत नाही तर स्पष्ट आणि टोकदार शब्दात जाणीव करून द्या. समोरच्याच्या नजरेत गोड बनण्यापेक्षा स्पष्ट वक्ता बनणं कधीही चांगलं. तुमची एक बार्बड वायर काटेरी कुंपण तयार करा ज्याला शिकताना समोरच्याला विचार करावा लागेल. 11. स्वतःचे शत्रू स्वतः निवडा. प्रत्येक कुत्र भुकलं की आपण दगड मारतो. यात आपलाच वेळ आणि सन्मान जातो. नियम: तुमच्या लायकीच्या लोकांशी वाद घाला. गल्लीतल्या कुत्र्यांशी भांडायला गेला तर तुम्हीही त्यांच्यात पातळीवर येता. तुमची शांतता ही अहंकारी लोकांसाठी सर्वात मोठी शिक्षा असली पाहिजे. गप्प राहणं म्हणजे हार मानणं नाही तर समोरच्याला तुझी माझ्याशी भांडायची सुद्धा लायकी नाही हे दाखवून देणं आहे. वाघ कधीच कुत्र्यांच्या भुंकण्यावर स्पष्टीकरण देत नाही. तो फक्त आपली चाल बदलतो आणि कुत्र्याचं अस्तित्व संपवून जातो. 12. उपकाराचं ओझं नाकारा. लोक तुमच्यावर छोटे उपकार करतात आणि बदल्यात तुमचा अभिमान मागतात. नियम: कोणाकडूनही फुकट मदत घेऊ नका. जर कोणाकडून काही घेतलं असेल तर ते व्याजासह परत करा. जेव्हा तुम्ही कोणाचेही देणे लागत नाही तेव्हा तुमच्या मान कोणासमोरही झुकत नाही. तुमचं स्वातंत्र्य तुमच्या स्वाभिमानापेक्षा महाग नसावं. माणूस तेव्हाच गुलाम बनतो जेव्हा त्याला कशाची तरी गरज असते. गरजा कमी करा, सन्मान आपण वाढेल. सन्मान हा कमवावा लागतो असं म्हणतात पण खरं तर तो राखावा लागतो. जो स्वतःला जपतो तोच इतरांना भारी पडतो. 13. तुमचा मृत्यू सोहळा साजरा करा. लोक तुमचा अपमान करतात कारण त्यांच्या मनात तुमची एक ठराविक प्रतिमा इमेज असते. हा तर गरीब आहे, हा तर साध्या स्वभावाचा आहे. नियम: तुमची जुनी प्रतिमा स्वतःच्या हाताने जाळून टाका. अचानक इतके बदला की लोकांनी तुम्हाला ओळखणं कठीण जाईल. जेव्हा जुना तू मरतो तेव्हा नवीन तूचा आदर सुरू होतो. लोकांना जुन्या सवयीने तुमच्याशी वागू देऊ नका. त्यांना नवीन तुमची भीती वाटू द्या. 14. कृतज्ञतेचा त्याग करा. अनेकदा कोणीतरी भूतकाळात आपल्यावर उपकार केलेले असतात आणि त्या एका उपकाराच्या जोरावर तो माणूस आयुष्यभर आपला अपमान करत असतो. नियम: उपकाराची मुदत संपली हे मान्य करा. जे कोणी जुन्या उपकाराचं भांडवल करून आज तुमचा अपमान करत असेल तर त्याला स्पष्ट सांगा, तेव्हा तू मदत केलीस त्याबद्दल धन्यवाद, पण आज तू माझी लायकी काढू शकत नाही. भूतकाळातल्या मदतीचं भांड म्हणून वर्तमान काळातला अपमान देऊ नका. 15. दुसऱ्याच्या खेळाचे प्रेक्षक बना. लोक आपल्याला त्यांच्या ड्रामामध्ये ओढतात आणि आपण तिथे विदूषक बनतो. नियम: कोणत्याही वादात किंवा चर्चेत सामील होताना तुमचं रिॲक्शन इतकं महाग ठेवा की लोकांना वाटलं पाहिजे तुम्ही तिथे असूनही तिथे नाही आहात. कोणाशीही मानसिकरित्या जोडू नका. जेव्हा तुम्ही पूर्णपणे इमोशनली अनअवेलेबल होता तेव्हा समोरच्याची तुम्हाला त्रास देण्याची शक्ती शून्य होते. सन्मान हा आरशासारखा असतो. जोपर्यंत तुम्ही तो समोर धरता तोपर्यंत लोक स्वतःची लायकी बघतात. ज्या दिवशी तुम्ही आरसा खाली ठेवता त्या दिवशी लोक तुम्हाला पायदळी तुडवतात. आरसा कधीच खाली ठेवू नका. 16. स्वतःला देव बनवा. इथे देवाचा अर्थ अहंकार नाही तर निर्णायक बनणे आहे. नियम: तुमच्या आयुष्यात कोणाला प्रवेश द्यायचा आणि कोणाला नाही द्यायचा, नात्यातून बाहेर काढायचं याचे सर्व अधिकार फक्त तुमच्याकडे ठेवा. जेव्हा तुम्ही लोकांनुसार नाही तर स्वतःच्या कस्टम रूल्स नुसार जगता तेव्हा लोक तुम्हाला गृहीत धरत नाहीत. तुमच्या आयुष्यातल्या नियमांचे हुकुमशहा बना. लोकशाहीत फक्त गोंधळ घालतात. 17.
तुमचा रस्ता स्वतः साफ करा. लोक म्हणतात नाती जपा, पूल बांधा, पण आत्मसन्मानासाठी कधीच नात्यांचा पूल बदलून देणं गरजेचं असतं. नियम: जर एखाद्या व्यक्तीमुळे तुमच्या स्वाभिमानाला वारंवार तडा जात असेल तर त्या नात्याचा सन्मानजनक अंत करण्याची वाट पाहू नका. ते नातं अशा प्रकारे संपवा की परत कधीही जोडण्याची शक्यता उरणार नाही. अर्धवट राहिलेली नाती तुमचा अपमान पुन्हा करण्यासाठी दार उघडं ठेवतात. दार कायमचं भिंत बांधून बंद करा. 18. तुमचा आवाज शस्त्र बनवा, पण मॅन मध्येच ठेवा. मोठ्याने ओरडणारा माणूस कधीच प्रभावशाली नसतो, तो फक्त गोंगाट करतो. नियम: इतकं कमी बोला की तुमच्या तोंडातून निघालेला एक शब्द म्हणजे फरमान वाटला पाहिजे. जेव्हा तुम्ही कोणाच्या अपमानावर एक शब्दही न बोलता फक्त त्या माणसाच्या नाकाच्या शेंड्याकडे बघता, तेव्हा समोरच्याला स्वतःच्या अस्तित्वाची भीती वाटू लागते. तुमची शांतता ही सोसाट्याचा वारा नाही तर भूकंप असावी. 19. दुसऱ्याच्या नजरेत खलनायक बनायला घाबरू नका. प्रत्येकाच्या पुस्तकात नायक हिरो बनण्याच्या नादात आपण आपला स्वाभिमान विकतो. नियम: जर स्वतःचा सन्मान जपण्यासाठी कोणाच्या नजरेत तुम्हाला अहंकारी किंवा वाईट बनावं लागत असेल तर आनंदाने बघा. स्वतःला सिद्ध करण्याच्या फंदात पडू नका. ज्या दिवशी तुम्हाला लोक काय विचार करतील याचे भय उरणार नाही, त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र आणि सन्माननीय व्हाल. 20. कर्तव्याच्या वर स्वाभिमानाला ठेवा. आपल्याला शिकवलं जाते की कर्तव्य श्रेष्ठ आहे, पण सन्मानाशिवाय केलेलं कर्तव्य म्हणजे गुलामगिरी आहे. नियम: मग ते नोकरी असो किंवा कुटुंब. जर तिथे तुमच्या कर्तव्याचा मोबदला तुमच्या अपमानाने दिला जात असेल तर ते कर्तव्य त्या क्षणी झटकून टाका. उपाशी राहणं परवडलं, पण लाचारीची भाकर खाऊन मोठं होणं म्हणजे स्वतःच्या आत्म्याला मारणं आहे. 21. स्वतःची एक्सक्लुसिव्हिटी निर्माण करा. प्रत्येक लग्नात, प्रत्येक पार्टीत आणि प्रत्येक फालतू चर्चेत हजर राहणं बंद करा. नियम: लोकांसाठी इतके अप्राप्य बना की तुमची एक झलक दिसणं ही लोकांसाठी इव्हेंट असली पाहिजे. जेव्हा तुम्ही सर्वांसाठी उपलब्ध असता तेव्हा तुम्ही सामान्य असता. जेव्हा तुम्ही स्वतःच्या जगात मग्न असता तेव्हा लोक तुमच्याकडे आदराने आणि कुतूहलाने बघतात. गर्दीचा हिस्सा बनण्यापेक्षा त्या गर्दीला लांबून बघणारा निरीक्षक बना. सन्मानाचा अर्थ लोक तुमच्याबद्दल चांगलं बोलतात असं नाही, तर सन्मानाचा खरा अर्थ तुमच्या गैरहजेरीत कोणाची तुमच्याबद्दल वाईट बोलण्याची हिंमत होत नाही असा आहे. हे 21 नियम फक्त ऐकण्यासाठी नाहीत तर अंगात भिनवण्यासाठी आहेत. जर आजपासून तुम्ही स्वतःचा सन्मान जपणार असाल तर कमेंटमध्ये फक्त एकच शब्द लिहा, शपथ. आणि हा व्हिडिओ त्या एका व्यक्तीला पाठवा जिला स्वतःची किंमत अजून कळालेली नाही. सन्मानाने जगा. स्वतःच्या सन्मानासाठी कठोर होण्याचा हा प्रवास आता सुरू झालाय. जर हे 21 नियम तुम्हाला पटले असतील तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. अशा शक्तिशाली विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वतःचा स्वाभिमान कधी झुकू देऊ नका. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण माहितीसोबत. धन्यवाद.